त्याला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे। माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं। आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या। जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही। हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की। कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते। स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही। जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही। दुःखाचंही तसंच आहे, काही काळासाठी दुःख राहतं आणि आपण फक्त हिम्मत ठेवायला हवी। तुमचं भलं व्हावं असं जगात फक्त तुमच्या आई बाबांनाच वाटत असतं। या जगात आई बाबा सोडून आपली कदर दुसऱ्या कोणालाच नसते, हे कधीच विसरू नका। स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी आपल्यावर प्रेम करते तिला आई असं म्हणतात आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात। आई वडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधांप्रमाणे विश्वास ठेवा, कारण ते थोडे कडू असतात पण जीवनात प्रत्येक वेळी संजीवनी ठरतात। आयुष्यात सगळी नाती नकली असतात, वेळ आली की सगळे साथ सोडतात। या आयुष्यात फक्त दोनच नाती आयुष्यभर सोबत राहतात, एक आईचा मायेचा हात आणि बापाची साथ। हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या चुकांना माफ करणारे आई वडील पुन्हा कधीच मिळणार नाही। तुमची झोप मोडली तर चालेल पण आई वडिलांची स्वप्ने नाही मोडली पाहिजे। आयुष्य एक दिवा आहे पण त्या दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजे आपले आई बाबा। पैशाने सर्व काही मिळेल पण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही। जगातलं सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे आईबाबांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान। आईबाबांना प्रेम आपल्याला वेळ असते तेव्हा कळतं, नाही पण सत्य हेच आहे की आईबाबासारखं प्रेम या जगात आपल्यावर कोणीच करू शकत नाही। का कुणावर प्रेम करावं, का कुणासाठी झुरायचं, का कुणासाठी मरायचं? देवाने आई वडील दिले आहेत त्यांच्यासाठी सगळं करायचं। जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे। जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियमच आहे। ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात। आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त। नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते। दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे? निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करण्याची मत बदलतात।